मोठ्या प्रमाणात ब्लॉकेज होत आहेत, हार्ट अटॅक येत आहेत, शरीरामध्ये कमजोरी येत आहे. मित्रांनो, ही लस घेतल्यापासून माणसाचं संपूर्ण आयुष्य बदललेलं आहे. दुसऱ्या कुणाला द्या. तुम्हाला प्रत्येक गोष्टी तुम्हाला जर त्या लसींचं किंवा वॅक्सिनचं टेस्ट करायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला फक्त भारत देशच सापडतो का? आता ते तर खोटं बोलणार नाही, ते तिकडचेच आहेत. तेच सांगतात की ही जर लस घेतली तर मित्रांनो त्या मुली कधीही आई होऊ शकणार नाहीत. मित्रांनो, तुम्हाला जर तुमच्या मुलीची, तुमच्या बहिणींची काळजी असेल तर मित्रांनो ही तुम्हाला काळजी घ्यायची. लस घेतल्यानंतर 10 वर्षांनं म्हणचाल की ह्या लसीचं साईड इफेक्ट आहेत की एखादी मुलगी, आपली एखादी बहीण कधी आईच होऊ शकत नाही असं म्हटल्यानंतर मित्रांनो आपण काय करणार आहे? कारण कोरोनाच्या लसीवेळीही सर्वांनी सांगितलं की ह्या काही अडचण नाही, पण आता त्याचा आपण दुष्परिणाम भोगतोय. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, सध्या HPV जी वॅक्सिन आहे त्या वॅक्सिनच्या संबंधात समाज माध्यमात किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळे मेसेज पसरत आहेत. मित्रांनो, ही HPV वॅक्सिन काय आहे आणि HPV वॅक्सिनविषयी जे हे सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळे मेसेज पसरत आहेत तेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. मित्रांनो, जी HPV वॅक्सिन आहे ते 14 ते 15 वर्षाच्या वयोगटातील मुलींना देण्यात येणार आहे. आत्ता म्हणजे आज 8 मार्च आहे, तर या 8 मार्चपासून ही लस देण्यात येणार आहे. पण मित्रांनो, या लसीविषयी सोशल मीडियाच्या माध्यमातून तसेच वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे मेसेज पसरत आहेत की बाबा ही जर HPV लस 14 ते 15 वर्षाच्या वयोगटातील मुलींना दिली तर मित्रांनो ती मुलगी कधीही आई होऊ शकणार नाही, असे मित्रांनो वेगवेगळ्या प्रकारचे मेसेज व्हायरल होत आहेत. तर मित्रांनो, ह्या मेसेजची सत्यता काय आहे किंवा हे मेसेज खरंच त्या मेसेजमध्ये सत्यता आहे का? तर मित्रांनो, अमेरिकेतील एक डॉक्टर पेट्रिक म्हणून आहेत, जे अमेरिकेतील खूप मोठे डॉक्टर आहेत. त्यांच्या म्हणण्यातून असं येतं आहे मित्रांनो, जर ही लस 14 ते 15 वर्षाच्या वयोगटातील मुलींना देण्यात आली तर मित्रांनो ती मुलगी कधीही आई बनू शकत नाही. आणि मित्रांनो, ही HPV लस कशासाठी दिली जाते? जो आपला ब्रेस्ट कॅन्सर असतो किंवा जो गर्भाशयातील कॅन्सर होतो त्याच्यासाठी ही लस देण्यात येणार आहे. मात्र मित्रांनो, ही लस बनवलेली आहे अमेरिकेनं. अमेरिकेचे जे आपले बिल गेट्स आहेत, ज्यांचं आता एप्स्टीन फाईलमध्ये नाव आलेलं आहे, तर त्या व्यक्तीनं ही लस बनवलेली आहे आणि ते भारताला देत आहेत. आता मित्रांनो, ही लस घ्यायची का नाही ही लोकांच्या मनामध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. कारण विषय काय आहे, ज्यावेळी आपण कोरोनाच्या सगळ्यांनी म्हणजे देशातील संपूर्ण लोकांनी कोरोनाची लस घेतलेली आहे आणि कोरोनाच्या लसीचं दुष्परिणाम ज्यावेळी आपण आपल्या सरकारनं आपल्याला सांगितलं की बाबा तुम्ही लस घ्या, ही 100% कोणत्याही प्रकारच्या लसीला साईड इफेक्ट नाही आहेत, त्यामुळं सरकारवर विश्वास ठेवून त्या ठिकाणी सर्व लोकांनी ही लस घेतली. आता मित्रांनो, ही लस घेतली पण याचे साईड इफेक्ट 1-2 वर्षानंतर आपल्याला जाणवू लागले. आता तुम्हाला मित्रांनो एकही माणूस असा सापडणार नाही की मित्रांनो त्या कोरोनाची जी आपण वॅक्सिन घेतलेली आहे, कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन, तर मित्रांनो त्या लसीचे साईड इफेक्ट भरपूर होत आहेत. तर मित्रांनो, आता हार्ट अटॅकचं प्रमाण त्या ठिकाणी वाढलेलं आहे किंवा आपली जी प्रतिकारशक्ती आहे ती कमी होत आहे. तर मित्रांनो, त्यावेळी सरकारनं सांगितले की बाबा ही लस घ्या, ह्याच्यात काय कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाहीत किंवा काय नाही. पण त्याच्यानंतर ज्यावेळी ते लस बनवणाऱ्या कंपनीनंच नंतर मित्रांनो सांगितलं, लस बनवणाऱ्या कंपनीनंच सांगितलं की ही कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन लस घेतल्यानंतर हार्ट अटॅकचं प्रमाण वाढणार आहे, तसेच तुमच्या शरीरातील रोगप्रतिकार शक्ती कमी होणार आहे. हे कधी सांगितलं? लस सर्वांनी घेतल्यानंतर. मग त्यावेळी त्यांना आधी सांगायला काय झालं होतं? हा आपल्यासारख्या सामान्य माणसांना प्रश्न पडला आहे. मग आता ही HPV लस आहे, तर आता ही HPV लस का घ्यायची? त्याच्यानंतर तुम्ही जर ही HPV लस घेतल्यानंतर 10 वर्षांनं म्हणचाल की ह्या लसीचं साईड इफेक्ट आहेत की एखादी मुलगी, आपली एखादी बहीण कधी आईच होऊ शकत नाही असं म्हटल्यानंतर मित्रांनो आपण काय करणार आहे? कारण कोरोनाच्या लसीवेळीही सर्वांनी सांगितलं की ह्या काही अडचण नाही, पण आता त्याचा आपण दुष्परिणाम भोगतोय.
मित्रांनो, तुमच्यापैकी एकही माणूस असा सापडणार नाही की या लशीचं त्याला साईड इफेक्ट झालेले नाहीत. मित्रांनो, मोठ्या प्रमाणात ब्लॉकेज होत आहेत, हार्ट अटॅक येत आहेत, शरीरामध्ये कमजोरी येत आहे. मित्रांनो, ही लस घेतल्यापासून माणसाचं संपूर्ण आयुष्य बदललेलं आहे कोरोनाची लस घेतल्यापासून. तर मित्रांनो, एक लक्षात घ्या, ही HPV लस आहे. कारण अमेरिका आपल्याच पंतप्रधानांना म्हणते की बाबा मी ह्यांचं करिअर एका दिवसात संपवू शकतो. आपल्या पंतप्रधानांना कोण म्हणतंय? अमेरिकेचं राष्ट्राध्यक्ष. हां, आणि तेच काय एवढे मेहरबान झालेत की आपल्याला फुकटामध्ये लस देणार आहेत ते. हां, जर हेच आपल्यावर हे करत असतील आणि पुन्हा उद्या हेच तुम्हाला फुकटामध्ये लस देणार आहेत आणि तुम्ही द्या ना, अमेरिकेला द्या, मग अमेरिकेतील लोकांना द्या, दुसऱ्या कुणाला द्या. हां, तुम्हाला प्रत्येक गोष्टी तुम्हाला जर त्या लसींचं किंवा वॅक्सिनचं टेस्ट करायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला फक्त भारत देशच सापडतो का? हां, हे बिल गेट्स कोण आहेत? बिल गेट्सचं आम्ही त्यांना खूप चांगला माणूस समजत होतं, पण एप्स्टीन फाईलमध्ये त्या व्यक्तीचं नाव आल्यापासून तो माणूस किती नीच पातळीचा आहे हे आम्हाला समजत आहे. तर मित्रांनो, आता आपल्या सरकारनंही सांगितलं HPV लस घ्या. बाबा मी सांगतो, मला अजून त्याच्यातली काही माहीत नाही, सत्यता माहीत नाही किंवा काय नाही, पण ज्या पद्धतीने सोशल मीडियावर या लशीचं जे साईड इफेक्ट आहेत किंवा काय दुष्परिणाम होणार आहेत हे मेसेज पसरत आहेत. तसेच आता अमेरिकेतील जे डॉक्टर पेट्रिक आहेत, आता ते तर खोटं बोलणार नाही, ते तिकडचेच आहेत आणि तेच सांगतात की ही जर लस घेतली तर मित्रांनो त्या मुली कधीही आई होऊ शकणार नाहीत. मित्रांनो, तुम्हाला जर तुमच्या मुलीची, तुमच्या बहिणींची काळजी असेल तर मित्रांनो ही तुम्हाला काळजी घ्यायची की बाबा त्या लशीची पूर्ण सत्यता पडताळल्याशिवाय कोणत्याही प्रकारची ती लस तुम्ही घ्यायची नाही. फक्त तुमच्या ह्याच्यावर बघायचं आहे तुम्हाला, कारण सत्यता पाहणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा.